1. तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर तुमच्या आयुष्यातील परिस्थितीकडे बघा आणि निर्णय घ्या. जे लोक जगाचा विचार करून निर्णय घेतात ते कायम दुःखी राहतात. कोणी काहीही बोलले तरी स्वतःला शांत ठेवायला शिका, कारण सूर्य कितीही उष्ण का असेना समुद्र कधी चुकत नाही. 2. संकटामागेही आशीर्वाद असतात. एकाने देवाकडे तक्रार केली, देवा, मी खूप मेहनतीने घरटं बांधलं, तू वादळ पाठवून ते उद्ध्वस्त केलंस. वरून आवाज आला, त्या घरट्यात एक साप होता ज्यापासून तुला धोका होता, म्हणून मी वादळ पाठवलं जेणेकरून तू जागा होशील आणि निघून जाशील. आपल्या जीवनात किती संकटं येतात, पण देव आपल्याला त्या संकटांपासून वाचवत असतो हे आपल्याला समजत नाही. 3. देव कधीच संकटात एकटं सोडत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की देव तुम्हाला संकटात आणतोय तर हेही लक्षात ठेवा, तोच तुम्हाला त्या संकटातून बाहेर देखील काढेल. मनाचं दुखणं कधीच संपत नाही, त्यामुळे इतरांना दोष देण्यात काही अर्थ नाही. 4. स्वतःला मनापासून देवाला अर्पण करा. जसं जसं तुम्ही देवाशी जोडत जाल तसतसं सुख, शांतता, सहनशीलता, प्रेम, नवीन ऊर्जा, योग्य मार्ग, समाधान मिळत जातं. आपल्याला कळत सुद्धा नाही आणि मन हलकं होतं. 5. देव जर तुम्हाला जास्त वेळ वाट पाहायला लावतोय तर समजून घ्या, तो काहीतरी जास्त देणार आहे. मृत व्यक्तीला खांदा देणं पुण्य समजलं जातं, पण एखाद्या जिवंत व्यक्तीला आधार देणं खरं पुण्य असतं. तुमचा भूतकाळ दुःखाने भरलेला असू शकतो, पण भविष्य तुमच्या हातात आहे. 6. मन आंधळं असतं, बुद्धीचा वापर करा. मनात विचार येतात पण ते अंध असतात, ते तुमचं नुकसान करतात. त्यामुळे बुद्धीने विचार करा आणि निर्णय घ्या. ज्यावेळी तुम्ही महत्त्वाचे निर्णय बुद्धीने घ्यायला लागता तेव्हा मन तुमचं शत्रू न राहता मित्र होतं. 7. आपल्या मोठ्या गोष्टी गुप्त ठेवा. जसे एखादा मंत्र गुप्त ठेवतो तसं तुमचं स्वप्न, उद्दिष्ट गुप्त ठेवा. काम पूर्ण झाल्यावरच बोलावं, कारण लोक तुमच्या प्रगतीवर जास्त दुःखी होतात. 8. आर्थिक अडचण असेल तर ती लपवा, हसत राहा. लोक सहानुभूती दाखवत नाहीत, उलट तुमचं वागणं बदलतात. जास्त हसा, जास्त आत्मविश्वास दाखवा. लोक तुम्हाला जसं तुम्ही दाखवतात तसंच समजतात. 9. भूतकाळ, भविष्य आणि इतरांचा जास्त विचार करू नका. औषधासारखं जीवन जगू नका, काळजी करू नका. सर्वात आधी कोणत्याही मित्रावर पूर्ण विश्वास ठेवू नका. नकारात्मक लोकांनी भरलेली साथ कधी ना कधी धोकाच देते. 10. खरे असणं आणि मानू असणं महत्त्वाचं आहे. जो समोर वेगळा आणि पाठीमागे वेगळा असतो त्याच्यापेक्षा सत्य बोलणारा आणि रागवणारा माणूस हजारपट चांगला आहे. एकांत म्हणजे सुधारण्याची संधी. एकांताला शाप न समजता आशीर्वाद समजा. एकटा असताना स्वतःला ओळखा, कारण कोणतीही साथ कायमस्वरूपी नसते.